कार्यक्रम स्थळावरून आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। महेंद्र, काय हालचाली बघायला मिळत आहेत? अवघी काही मिनिटं काही तास शिल्लक आहे कार्यक्रम सुरू होण्यासाठी। सौरभ, काही तास आणि काही मिनिटं आता शिल्लक राहिलेले आहेत। पहिलाच हा कार्यक्रम आहे। बीड जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या प्रकल्पाचा शुभारंभ आहे। दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः येत आहेत आणि मी जर बघितलं आता या ठिकाणी जिथं कार्यक्रमाचा शुभारंभ होणारे कार्यक्रम स्थळ आहे त्या ठिकाणी मी आहे। इथं जी तयारी आहे जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात येते। इथं जर बघितलं गेलं तर अशा पद्धतीनं पूजा जे आहे ते करण्यात येणार आहे आणि या ठिकाणाहून मुख्यमंत्री जे आहेत इथं जो बटन आहे बर्जर आहे हे प्रेस करून या ठिकाणचे जे शुभारंभ आहे ते करतील आणि बाजूला जर बघितलं तर अशा पद्धतीनं पूजाची जी तयारी आहे ते करण्यात आलेले पुजारी वर्ग देखील मोठ्या संख्येने आहेत आणि अशा पद्धतीनं जर बघितलं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प कशा पद्धतीनं आहे हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। सुरुवातीला जर बघितलं गेलं उजनी जलाशयापासून तर अशा पद्धतीनं जे योजनाचे जे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी करले आहेत आणि बाजूला जर बघितलं तर कुंटेफळ तलाव आहे आणि या तलावापासून बाजूला जर बघितलं तर लोणी पिंपळगाव तलाव आहे आणि या पद्धतीनं जर आहे तो पाण्याचा सोर्स आहे स्त्रोत आहे स्वरूप त्यांनी दाखवलेलं आहे। एकंदरीत बघितलं तर आष्टी तालुका असेल बीड जिल्हा असेल दुष्काळी भाग म्हणून मानला जायचा गणला जायचा, मात्र आता पहिल्यांदाच आष्टी असेल बीड असेल कुठंतरी आता या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना वरदान मिळणार आहे आणि सुजलाम सुफलाम होईल असं म्हटलं तरी आता वावगं वाटणार नाही। बरोबर महेंद्र, धन्यवाद या माहितीबद्दल।